आजच्या दिवसाला पुन्हा एकदा बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी. मागच्या काही दिवसांपासून आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे, ते लाडक्या बहिणींसाठी आणि माझ्या लाडक्या महिलांसाठी खूपच उदरनिर्वाह करत आहे. आज त्यांनी ई-रिक्षा वाटपाची योजना ही चालू केलेली आहे. ही योजना खूप दिवसांपासून चालू आहे, पण महिलांसाठी ही सरकारकडून भेट आता वाटपायला सुरुवात झालेली आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आज कोणता जिल्हा असणार आहे, ज्यामध्ये ई-रिक्षाचं वाटप आहे, ते देखील मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला याचा फॉर्म कसा भरायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, हे संपूर्ण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि त्या अगोदर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्याकडून हरवला जाणार नाही आणि यानंतर येणारे संपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ जोपर्यंत तुम्हाला ती ई-रिक्षा मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येतील. आता यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे, आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी 10,000 गुलाबी ई-रिक्षा देण्याचं वचन आपल्या महिलांना दिलेलं आहे. काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना झाली, त्यानंतर लेक लाडकी योजना झाली, त्यानंतर आता ही ई-रिक्षा जी गुलाबी कलरची आहे महिलांसाठी, ही ई-रिक्षाची योजना झाली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी खूप साऱ्या योजना आणत आहे, ज्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचा देखील समावेश होतोय. ज्यामध्ये महिलांना वर्षाला 3 जे गॅस सिलेंडर आहेत ते दिले जात आहेत. म्हणजे संपूर्ण गॅस सिलेंडर नाही दिलं जात. तुम्हाला त्याची जी रक्कम आहे भरण्यासाठी, त्यामध्ये जो एल-पी-जी असतो, तो एल-पी-जी भरण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये 815 किंवा 817 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकार वर्षातून 3 वेळा करत आहे. आता आपण जाणून घेऊ शकता, की महिलांसाठी महाराष्ट्र सरकार किती करतंय आणि त्यामध्येच आता 10,000 ई-रिक्षा देण्याचं देखील त्यांनी वचन दिलंय आणि खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये याचा वाटप देखील चालू झालेलं आहे. तुम्हाला देखील समजून घ्यायचं असेल, की तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना आहे की नाही, ते मी तुम्हाला ही 1 नंबरची स्लाईड आहे आणि यानंतर खाली आपली 2 नंबरची स्लाईड आहे. त्या 2 नंबरच्या स्लाईडमध्ये तेच आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा जो लाभ आहे तो महिलांसाठी दिला जात आहे आणि महिला आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे आणि ही योजना ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एकदम खूप सोपी आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची यामध्ये पैसे भरण्याची गरज नाही. त्यांना संपूर्णपणे या योजनेचा लाभ फ्रीमध्ये दिला जाणार आहे, की जेणेकरून प्रत्येक माता भगिनी आणि लाडकी बहीण ही तिच्या पायावर उभी राहू शकते. आतापर्यंत 2025 एप्रिल महिन्यापर्यंत या योजनेचा लाभ कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे, आता मी सर्वप्रथम सांगतो. पहिला तर नागपूरमध्ये सुरू झाला होता, जे नागपूर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुणेमध्ये झाला, त्यानंतर नाशिकमध्ये झाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला, सोलापूरमध्ये झाला, कोल्हापूरमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला आणि शेवट अहिल्यानगरमध्ये झाला. अशा या 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे, या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे आणि महिलांना जी गुलाबी कलरची ई-रिक्षा आहे, ही त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे आणि यानंतरच बाकीचे जिल्हे असतील म्हणजेच मुंबई झालं, नांदेड झालं, सुरत झालं, जालना झालं, असे सुरत नाही जालना झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे जे आहेत, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि हे आपले जे शहरं आहेत, यामध्ये योजना ही वाटपायला सुरुवात होणार आहे आणि महिला यासाठी लाभ घेऊ शकतात. त्यानंतरच कोणकोणत्या महिला हा व्हिडिओ अहिल्यानगरमधून बघत असतील, त्यांनी कृपया करून कमेंटमधून सांगा. मी देखील अहिल्यानगरमधूनच आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यानंतर आता या योजनेचा अर्ज कोण करू शकतं, ही योजना कोणासाठी आहे? यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे महाराष्ट्रात राहणारी महिला असावी. म्हणजेच जी महिला या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे, ती महिला डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असायला हवी. म्हणजेच 1962 पासून ती आपले जे महाराष्ट्र राज्य आहे, त्याचीच रहिवासी पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे ई-रिक्षा चालवण्यास तयार पाहिजे. म्हणजेच ती म्हणजे लाजायला नको, तिला आवड पाहिजे ई-रिक्षा चालवण्यासाठी. कारण महिलांना वाटतं, हा तर पुरुषांचा जोडधंदा आहे, पण आम्ही नाही करू शकणार. पण प्रत्येक महिला जी या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे, तिची तयारी पाहिजे ही जी रिक्षा असणार आहे ती चालवण्यासाठी आणि आपला बिझनेस वाढवण्यामध्ये. त्यानंतर तिच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जेव्हा महिलांकडे लायसन्स असेल तेव्हाच तिला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अन्यथा योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण महाराष्ट्र सरकार या 2025 पासून खूप नियम लागू करत आहे आणि जर तुमच्याकडे जे ऑफिशियल लायसन्स असतं ते लायसन्स नसेल तर तुम्हाला गाडी कसं काय दिली जाणार. त्यानंतर यासाठी का लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ती सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर तुम्हाला एक आधार कार्ड लागणार आहे. आता आधार कार्ड याचा वापर तुमच्या आधार नंबरसाठी केला जाणार आहे. आधार नंबरचा वापर झाल्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेसाठी देखील वापर केला जाणार आहे आणि जो तुमचा पत्ता आहे त्याच्यासाठी देखील केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक माता भगिनीला तिचा पत्ता पुरावा दाखवावा लागणार आहे. आता तर तुम्ही म्हणता आधार कार्डवर पत्ता आहे, मग आमचा पत्ता पुरावा तोच झाला. पण महाराष्ट्र सरकार पत्ता पुराव्यासाठी तुमचं रेशन कार्ड मागतं. कारण रेशन कार्डमध्ये 2-3 कामं होऊन जातात. एक तर पत्ता मिळतो आणि दुसरी बाब म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची माहिती महाराष्ट्र सरकारला कळते
आणि उत्पन्न झाल्यानंतरच जर तुमच्या रेशन कार्डमध्ये 2 पेक्षा 3 पेक्षा जास्त महिला असतील, तर त्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय की नाही, का आत्तापर्यंत घेतलाच नाही, याचा देखील त्यांना माहिती कळत असते. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर लागणार आहे, जो की रजिस्टर असेल तुमच्या आधार कार्डला आणि तुम्हाला जे या योजनेसंबंधीचे वेगवेगळे मेसेजेस असतील किंवा जे महत्त्वाचे मेसेज असतील, ते तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती पाहायला मिळेल. त्याचप्रकारे तुमचा एक ईमेल देखील लागणार आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे किंवा तुम्हाला काही त्यांना वरतून पैसे द्यायचे असतील तुमच्या खर्चासाठी, त्याची माहिती संपूर्ण ईमेलवर दिली जाणार, मोबाईल नंबरवर नाही. ते तुम्हाला तुमचं ईमेल देखील एक बनवायचं आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, मोठा मोबाईल, तर त्यावरती तुम्ही तुमचं ईमेल बनवू शकता आणि या योजनेसाठी तुमचं जे ईमेल आहे ते अपलोड करू शकता. तर माझ्या प्रत्येक माता-भगिनीसाठी हीच एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, की त्यांनी जर त्यांना खरंच त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे, ते फक्त आणि फक्त आपल्या माता-भगिनीसाठीच आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी एवढं काम करतंय, तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्यावा आणि तुमच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून तुम्हाला जे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचं काम करून तुमच्या घराचा उदरनिर्वाह करू शकता. आता या योजनेचा लाभ सगळ्यांनीच घ्यावा असं नाही आहे. यासाठी काही अटी देखील आहे. आता आपण त्या अटी जाणून घेऊया, की तुम्हाला कोणत्या अटी लागणार आहेत. तुम्ही तेव्हाच त्या फॉर्मचा अर्ज भरू शकता किंवा तेव्हाच तुम्हाला त्या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आता पहिली अट काय आहे आपण ते जाणून घेऊया. यामध्ये पहिली अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न 2,50,000 म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला नको. 2.5 लाखापेक्षा खालीच तुमचं उत्पन्न पाहिजे, तेव्हाच तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे रेशन कार्ड जे असणार आहे, रेशन कार्डमध्ये 2 पेक्षा 3 पेक्षा जास्त महिलांचं नाव असेल, तर त्या रेशन कार्डमध्ये फक्त आणि फक्त एकच महिला लाभ घेत असावी व त्यांच्या घरामधून दुसऱ्या कोणत्याही महिलाने लाभ घेतलेला नसावा. जर दुसरी माता भगिनी योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि हेच जे 2-3 पॉइंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक एक ना एक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला योजनेसाठी फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हा फॉर्म तुम्हाला सायबरमध्ये जाऊन भरायचा आहे. सायबर किंवा सेतूमध्ये घरी तुम्हाला भरता येणार नाही. तुम्ही त्यांना फक्त म्हणायचं आम्हाला गुलाबी. आता तुम्हाला काय सांगायचं त्यांना आम्हाला गुलाबी. आता मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो कोणता भरायचा आहे. गुलाबी ई-रिक्षाचा फॉर्म भरायचा आहे. ई-रिक्षाचा फॉर्म. ते लगेच तुमचा फॉर्म भरतील. तुम्हाला तुमचे संपूर्ण कागदपत्र देऊन तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, की भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून चुकून माहिती गेली तर फॉर्म भरताना भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. कारण सेतू आणि सायबरवाले खूप सारे व्यवस्थित फॉर्म भरत असताना तुमच्या घरामध्ये लॅपटॉप असेल वगैरे, तर तुम्ही त्याने देखील तुमचा फॉर्म भरू शकता, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या योजनेचा अर्ज दिला जाईल. तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर अजूनही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.